नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम, समाजकार्य महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. माझा शिकवण्याचा विषय आहे वर्किंग विथ इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली. याला मराठीत व्यक्ती आणि कुटुंबासमवेत कार्य म्हणून ओळखलं जातं. या विषयाचा संकेतांक आहे BSW 113. मित्रांनो, आजच्या या व्याख्यानातून मी आपणासमोर कॉम्पोनंट्स ऑफ सोशल केसवर्क और एलिमेंट्स ऑफ सोशल केसवर्क म्हणजेच व्यक्तिसहाय्य कार्याचे घटक या संदर्भात संवाद साधणार आहे. मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, या पूर्वीच्या व्याख्यानात मी आपणाशी साधलेल्या संवादात व्यक्ती सहयोग कार्याचे जे 5 घटक आहेत या संदर्भात चर्चा केलेली आहे. व्यक्ती सहयोग कार्याचे 5 घटक कोणते, तर ते खालीलप्रमाणे आहेत. त्यातला पहिला घटक म्हणजे पर्सन, ज्याला आपण व्यक्ती म्हणून संबोधतो. दुसरा घटक प्रॉब्लेम म्हणजे समस्या. व्यक्तिसहाय्य कार्यप्रक्रियेतील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेस. प्लेस याचा अर्थ होतो जागा किंवा ठिकाण किंवा कल्याणकारी सेवा देणारी संस्था. व्यक्तिसहाय्य कार्यप्रक्रियेचा चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोसेस किंवा प्रोसिजर, ज्याला आपण प्रक्रिया या नावाने संबोधतो. आणि 5वा घटक जो आहे तो आहे प्रोफेशनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे व्यावसायिक प्रतिनिधी. व्यक्ती सहयोग कार्याच्या भाषेत त्याला सोशल केसवर्क म्हणजे व्यक्तिसहाय्य कार्यकर्ता म्हणून संबोधलं जातं. मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, व्याख्यानात आपण व्यक्तिसहाय्य कार्य प्रक्रियेतील पर्सन म्हणजे व्यक्ती हा काय असतो, कसा असतो या संदर्भात चर्चा केलेली आहे. दुसरा जो घटक आहे प्रॉब्लेम, या संदर्भात समस्या म्हणजे काय, समस्या का निर्माण होते, समस्येची कारणं कोणती असतात आणि समस्येची सोडवणूक करण्यासाठी व्यक्ती सहयोग कार्यकर्ता कोणत्या पद्धतीने प्रयत्न करतो, कार्यकर्ता अशिलाला किंवा समस्याग्रस्त व्यक्तीला समस्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करतो, हे बघितलेलं आहे. आजच्या या व्याख्यानात आणि व्हिडिओमध्ये आपण व्यक्ती सहयोग कार्यातील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेस, ज्याला आपण जागा किंवा ठिकाण किंवा कल्याणकारी संस्था संबोधतो, याविषयी चर्चा करणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम किंवा व्यक्ती म्हणजे काय या संदर्भात चर्चा केलेली असल्यामुळे या ठिकाणी त्या संदर्भात वेळेच्या अभावामुळे मी जाणीवपूर्वक चर्चा किंवा संवाद टाळत आहे. आपण आता सरळ प्लेस, ज्याला आपण ठिकाण म्हणतो, या संदर्भात चर्चा करूया.
वरील इंग्रजी भाषांतराचं मराठीत सविस्तर स्पष्टीकरण देताना आपणास सांगता येईल की व्यक्तिसहाय्य कार्यात अशिलाची समस्या सुटण्यासाठी मदत केली जाते. व्यक्तिसहाय्य कार्यकर्ता ही मदत करत असतो. समस्या जेव्हा लहान स्वरूपाची असते तेव्हा व्यक्तिसहाय्य कार्यकर्ता सल्ला समुपदेशनाने अशिलाची समस्या सोडवू शकतो. परंतु काही वेळेस अशिलाची समस्या जटिल व गुंतागुंतीची असते. निव्वळ सल्ला समुपदेशनाने ती समस्या सुटू शकत नाही. अशिलाच्या समस्येच्या पूर्ततेसाठी आणखी काही अन्य गोष्टींची आवश्यकता असते. या सर्व बाबी समाज कार्यकर्त्याजवळ उपलब्ध नसतात. तेव्हा व्यक्तिसहयोग कार्यकर्ता एखाद्या संस्थेची मदत घेतो. जी संस्था गरजांची पूर्तता करू शकेल अशा संस्थेची यावेळी मदत घेतली जाते. अशिलाच्या समस्येची पूर्तता करण्यास कार्यकर्ता सहकार्य करतो. थोडक्यात व्यक्तिसहाय्य कार्यात सेवा पुरवणारी संस्था म्हणजे स्थान होय, जिला आपण प्लेस या नावाने संबोधतो. संस्था निर्मितीमागे निश्चित स्वरूपाचा उद्देश असतो. संस्थेची कार्यपद्धती ठरलेली असते. संस्थेचे नीती नियम, कायदेशीर नियम, धोरणं निश्चित असतात. संस्थेची विशिष्ट रचना असते, व्यवस्था असते, कर्मचारी प्रशासन व्यवस्था असते. संस्थेच्या कामाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप झालेले असते. प्रत्येक कर्मचारी आपल्याला नेमून दिलेल्या कामासाठी, कार्यासाठी जबाबदार असतो. असे असले तरी सर्व कर्मचारी आपापल्या सांघिक प्रयत्नातून संस्थेचे उद्देश सफल करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या सेवा परस्परांना पूरक असतात. कर्मचारी आपली जबाबदारी सांभाळून इतर कर्मचाऱ्यांना देखील मदत करत असतात. संस्थेची रीतसर नोंदणी झालेली असते. संस्था सेवा किंवा मदत पुरवण्याचे काम करते. संस्थेत अशिलाला किंवा सेवार्थ्याला महत्त्वाचे स्थान असते. संस्थेची अर्थव्यवस्था असते. संस्था कार्यरत राहण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. आर्थिक पाठबळ हे शासन किंवा सामाजिक घटकांकडून प्राप्त झालेले असते. संस्था ही शासनाला व सामाजिक घटकांना जबाबदार असते. संस्था या आपल्या कार्यप्रणाली उद्देशानुसार, व्याप्तीनुसार, ध्येय धोरणानुसार सेवा पुरवण्याचे कार्य करतात. संस्था वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात मदत किंवा सेवा पुरवण्याचे कार्य करतात. काही संस्था एकाच ठराविक क्षेत्रात सेवा पुरवतात, तर काही संस्था एकाच वेळी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात सेवा पुरवतात. संस्था सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, धार्मिक, कृषीविषयक इत्यादी सारख्या क्षेत्रात कार्य करत असतात. संस्था या आपल्या ध्येय धोरणानुसार वेगवेगळ्या सामाजिक घटकांसाठी काम करीत असतात. काही संस्था या निश्चित केलेल्या फक्त एकाच विषयावर एकाच प्रकारच्या समाज घटकांशी संबंधित कार्य करतात, तर काही संस्था एकापेक्षा अधिक समाज घटकांशी संबंधित कार्य करतात. संस्था या स्त्रिया, पुरुष, बालक, वृद्ध, अपंग, बेरोजगार, विवाहित, अविवाहित, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भिकारी, मनोरुग्ण, दारिद्र्य रेषेखालील जनता इत्यादी सारख्या सामाजिक घटकांना सेवा देण्याचे कार्य करतात. सर्व कल्याणकारी संस्थांच्या कार्याची व्याप्ती मानव हीच असते. मदतीची गरज असलेला कोणताही मानव संस्थेच्या व्याप्तीअंतर्गत समाविष्ट होतो. कल्याणकारी संस्थांनी आपले ध्येय धोरण निश्चित करतानाच आपल्या कार्यासाठी भौगोलिक मर्यादा देखील निश्चित केलेल्या असतात. देर आर 3 काइंड्स ऑफ एजन्सी. संस्थांचे, कल्याणकारी सेवा देणाऱ्या संस्थांचे ढोबळमानाने 3 प्रकार आपणास सांगता येतील. पहिला प्रकार आहे गव्हर्नमेंट एजन्सी ऑर ऑर्गनायझेशन, ज्याला आपण
शासकीय संस्था असं संबोधतं. दुसरा प्रकार आहे सेमी गव्हर्नमेंट एजन्सी और ऑर्गनायझेशन, निमशासकीय संस्था. आणि तिसरा प्रकार आहे नॉन गव्हर्नमेंट एजन्सी और ऑर्गनायझेशन, ज्याला आपण स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्था या नावाने संबोधतो. शासकीय संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचं नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यवहन हे शासकीय कर्मचाऱ्यांकडून केलं जातं. थर्डली, इट हॅज अन अकाउंटेबिलिटी सिस्टीम. गव्हर्नमेंट एजन्सीज आर हेल्ड अकाउंटेबल फॉर देअर एक्सपेंडिचर. सुव्यवस्थित नियोजन केलं जातं आणि शासनाकडून प्राप्त झालेला पैसा शासनाने निश्चित केलेल्या किंवा निर्धारित केलेल्या योजनांसाठी, घटकांसाठी खर्च केला जातो आणि खर्च केलेल्या पैशांचा हिशोब हा शासनाला द्यावा लागतो. फोर्थली, इट्स स्टाफ इज टोटली पेड स्टाफ अँड प्रोफेशनली स्किल्ड पर्सन आर गिव्हन जॉब इन गव्हर्नमेंट एजन्सीज. चौथी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शासकीय कल्याणकारी संस्थेत कार्यरत असणारे कर्मचारी हे पूर्णतः पगारी स्वरूपाचे असतात. हे कर्मचारी व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रशिक्षित असतात. त्यांनी शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेलं असतं. या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तंत्र आणि कौशल्य हस्तगत केलेली असतात, संपादित केलेली असतात. या तंत्र आणि कौशल्यांच्या आधाराने ते आपली भूमिका बजावत असतात, शासनाला सेवा देत असतात. शासकीय संस्था, शासकीय कल्याणकारी संस्था कोणत्या असतात हे उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर आपणास पूर्णतः शासकीय शाळा किंवा पूर्णतः शासनाच्या पैशांवर चालवली जाणारी इस्पितळं म्हणजे हॉस्पिटल्स किंवा पूर्णतः शासकीय स्वरूपाचे कार्यालय किंवा पोस्ट ऑफिस, रेल्वे, पोलीस स्टेशन हे सांगता येतील.
निमशासकीय संस्थांमध्ये जबाबदारीचं निश्चितीकरण केलेलं असतं. या संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कार्याचे, सेवेचे किंवा पदाचे, जबाबदारीचे, उत्तरदायित्वाचे सुव्यवस्थित वाटप केलेले असते आणि आपापल्या पदानुसार किंवा नेमून दिलेल्या कार्यानुसार हे कर्मचारी सेवा देत असतात. इट इज अकाउंटेबल टू द गव्हर्नमेंट. या संस्था, निमशासकीय संस्था किंवा अर्धशासकीय संस्था शासनाला जबाबदार असतात. आपला कामाचा अहवाल ते शासनाला पुरवतात आणि शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार किंवा घालून दिलेल्या निर्बंधानुसार शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहून या संस्था आपलं कार्य अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करून सामाजिक घटकांना सेवा पुरवण्याचं कार्य करतात. फोर्थली, इट्स स्टाफ इन्क्लूड्स मोर पेड एम्प्लॉईज अँड लेस व्हॉलंटियर्स. या निमशासकीय संस्थांमध्ये अधिकतर कर्मचारी हे पगारी स्वरूपाचे असतात आणि खूप कमी प्रमाणातील कर्मचारी हे स्वयंसेवी स्वरूपाचे असतात. प्रक्रिया म्हणजे अशी क्रिया आहे की ज्याद्वारा कल्याणकारी संस्थेने निश्चित केलेल्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी सुव्यवस्थित रीतीने प्रयत्न केले जातात आणि त्या संदर्भातले रिझल्ट्स हे प्राप्त केले जातात. द प्रोसेस ऑफ केसवर्क इज लाईक द प्रोसेस ऑफ मेडिकल डॉक्टर. व्यक्ती सहयोग कार्याची प्रक्रिया ही एखाद्या डॉक्टरच्या किंवा चिकित्सकाच्या कार्यपद्धतीसारखी किंवा प्रक्रियेसारखी आहे. प्रोसेस इन केसवर्क मीन्स an organized, systematic and step-by-step method of helping people to lead them out of trouble. या प्रक्रियेत सुव्यवस्थित पद्धतीने आणि पायरीने प्रश्नांकित व्यक्तीला, समस्याग्रस्त व्यक्तीला मदत केली जाते आणि त्याला समस्येच्या गर्तेतून बाहेर काढलं जातं. द आयडिया ऑफ केस वर्क प्रोसेस stems from natural process in human being, that is problem solving process. व्यक्ती सहयोग कार्यातील प्रक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या माध्यमातून व्यक्तीच्या समस्या या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, व्यक्तीला समस्येच्या गर्तेतून बाहेर काढलं जातं. या संदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना आपणास असं सांगता येईल की
दोन प्रकारच्या समस्यांचं निर्मूलन किंवा सुव्यवस्थितीकरण करण्याचं कार्य हे केलं जातं. डिस्कम्फर्ट म्हणजे असुविधा किंवा डिससॅटिस्फिकेशन असमाधान याची दुरुस्ती करून त्या ठिकाणी कम्फर्ट म्हणजे सुविधाजनक आणि सॅटिस्फिकेशन म्हणजे समाधानाची निर्मिती केली जाते. ऑर अँड सिकिंग टू अचीव ग्रेटर ऑर मोर सॅटिस्फिकेशन किंवा अधिकाधिक समाधान किंवा सुविधा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून अशिलाच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधानाची निर्मिती करता येऊ शकते. द केस वर्क प्रोसेस ऑलवेज रिक्वायर्स द फुल इन्व्हॉल्वमेंट अँड पार्टिसिपेशन ऑफ द क्लायंट हिमसेल्फ. या व्यक्ती सहयोग कार्याच्या प्रक्रियेत अशील किंवा सेवार्थी किंवा प्रश्नांकित व्यक्ती याचं पूर्णतः इन्व्हॉल्वमेंट म्हणजे गुंतवणूक आणि सहभाग अपेक्षित असतो. त्याच्या सहभागाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. द केस वर्कर स्टिम्युलेट्स अँड इनकरेजेस द पर्सन ॲज फीलिंग, थिंकिंग अँड डुईंग पर्सन. टू स्टिम्युलेट अ पर्सन टू फील अँड थिंक अबाउट हिज प्रॉब्लेम. व्यक्तिसहाय्य कार्यप्रक्रियेअंतर्गत व्यक्तिसहयोग कार्यकर्ता, समाज कार्यकर्ता अशिलाला, सेवार्थ्याला दिशा दाखवण्याचं कार्य, त्याच्यातल्या अहशक्तीला चालना देण्याचं कार्य, त्याचा उत्साह वाढवण्याचं कार्य, त्याच्यामध्ये धैर्य निर्माण करण्याचं कार्य करत असतो. जेणेकरून या कार्याच्या माध्यमातून व्यक्ती त्याचं फिलिंग म्हणजे त्याच्या भावना, विचार करण्याची पद्धत याच्यावरती कार्य करू शकतो आणि काहीतरी कृती करण्यासाठी स्वतःच तयार होतो. द प्रोसेस ऑफ केसवर्क ॲज गिव्हन बाय H. पर्लमन हॅज 3 phases. प्रख्यात अभ्यासक समाजशास्त्रज्ञ H. पर्लमन यांच्यामध्ये समाजकार्याची व्यक्ती सहयोग कार्यप्रक्रिया ही 3 पायऱ्यांवर आधारित आहे. त्यातली पहिली पायरी किंवा पहिला टप्पा म्हणजे स्टडी, याचा अर्थ होतो अभ्यास. दुसरा टप्पा किंवा दुसरी पायरी आहे डायग्नोसिस म्हणजे निदान. आणि तिसरी पायरी किंवा तिसरा टप्पा आहे ट्रीटमेंट, ज्याचा अर्थ होतो उपचार. सम पीपल हॅव गिवन 5 phases of casework which includes the following. काही अभ्यासकांनी किंवा संशोधकांनी, समाजशास्त्रज्ञांनी व्यक्ती सहयोग कार्यप्रक्रियेच्या 5 पायऱ्या किंवा 5 phases सांगितलेले आहेत आणि बहुतांशी करून या 5 पायऱ्यांचाच अभ्यास व्यक्ती सहयोग कार्यप्रक्रियेत केला जातो. त्यातली पहिली पायरी आहे स्टडी म्हणजे अभ्यास. दुसरी पायरी आहे असेसमेंट म्हणजे मूल्यांकन. तिसरी पायरी आहे इंटरव्हेन्शन, ज्याला आपण हस्तक्षेप या नावाने संबोधतो. चौथी पायरी आहे ट्रीटमेंट म्हणजे उपचार. आणि 5वी पायरी आहे फॉलोअप म्हणजे अनुसरण किंवा मागोवा.
व्यक्तिसहाय्य कार्यप्रक्रियेतील कार्यकर्ता हा व्यावसायिक असल्यामुळे तो व्यावसायिक पद्धतीने आपली सेवा सामाजिक क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या कल्याणकारी संस्थांना देत असतो आणि या सेवेच्या मोबदल्यात तो पगार किंवा पैसा प्राप्त करत असतो. पगार किंवा पैसा प्राप्त करतो याचा अर्थ असा नाही की तो प्रचंड प्रमाणात पैसा घेतो, असं नाही. पण त्यालासुद्धा आपली सेवा व्यावसायिक पद्धतीने देण्यासाठी आणि स्वतःचं जीवन जगण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे तो या ठिकाणी व्यावसायिक स्वरूपाने काम करतो आणि त्या मोबदल्यात कल्याणकारी संस्थेकडून पुरेसा पगार हा प्राप्त करत असतो. ही इज अ पर्सन who has the scientific skill and knowledge about human behavior and human psychology. व्यक्ती सहयोग कार्यकर्ता याने समाजकार्याचं प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळे त्याला समाजकार्याचं सैद्धांतिक ज्ञान, कौशल्य आणि तंत्र ज्ञात असतात. या तंत्रांचा, कौशल्यांचा, साधनांचा आणि ज्ञानाचा उपयोग करून तो आपले कार्य करत असतो किंवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक घटकांना सेवा पुरवण्याचं काम करतो. या व्यावसायिक समाज कार्यकर्त्याकडे मानवी वर्तनाचं ज्ञान आणि मानसशास्त्राचं ज्ञान असल्यामुळे व्यक्तीला प्रभावीपणे संवाद साधण्याचं किंवा व्यक्तीच्या अनुषंगाने त्याच्याशी जवळीकता निर्माण करण्याचं कौशल्य हे समाज कार्यकर्त्याकडे असतं आणि या कौशल्यांचा उपयोग करून तो व्यक्तीच्या जीवनातील दुःख किंवा व्यक्तीच्या समस्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. ही हॅज द नॉलेज अबाउट द सोशल प्रॉब्लेम ऑफ इंडिव्हिज्युअल. व्यक्तिसहाय्य कार्यकर्त्याला त्याच्याजवळ असलेल्या शास्त्रीय ज्ञानामुळे सामाजिक समस्यांचं ज्ञान असतं. ही इज देअर इन द एजन्सी टू हेल्प द इंडिव्हिज्युअल्स using his skills and experiences out of the problem. व्यक्तिसहयोग कार्यकर्ता त्याच्याकडे असणाऱ्या अनुभवांच्या किंवा शास्त्रीय ज्ञानाच्या आधारावर, तंत्र आणि कौशल्यांच्या आधारावर समस्याग्रस्त व्यक्तीला मदत करतो आणि त्याला समस्येच्या बाहेर किंवा समस्येच्या गर्तेतून सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. या व्यावसायिक प्रतिनिधीलाच समाजकार्याच्या भाषेत केसवर्कर किंवा व्यक्तिसहयोग कार्यकर्ता म्हणून संबोधलं जातं. व्यक्तिसहयोग कार्यकर्त्याच्या संदर्भात अधिक बोलायचं झालं तर आपणास असं सांगता येईल, व्यावसायिक व्यक्तिसहाय्य कार्यकर्ता हा व्यावसायिक समाजकार्याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन आपली भूमिका अत्यंत कुशलतेने व सक्षमतेने पार पाडित असतो. समस्याग्रस्त व्यक्तीला मदत करण्याची त्याची प्रक्रिया ही समाजकार्याच्या सैद्धांतिक अधिष्ठानावर आधारलेली असते. त्यासाठी तो समाजकार्याचे उद्देश, मूल्य, गृहीतकं, सिद्धांत आणि समाजकार्याचे तत्त्वज्ञान आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतो. समस्याग्रस्त व्यक्तीला अशिलाला मदत करताना कार्यकर्ता हा व्यक्तिसहाय्य कार्यातील तंत्रांचा आणि कौशल्यांचा मोठ्या खुबीने उपयोग करतो. व्यावसायिक व्यक्तिसहाय्य कार्यकर्ता आपली जबाबदारी पार पाडताना अनेक भूमिका मोठ्या कौशल्यपूर्वक पार पाडत असतो. समस्याग्रस्त व्यक्तीचा तो एक संपूर्ण एकक म्हणून विचार करतो. व्यक्ती हा महान असतो. विपरीत परिस्थितीत त्याच्याकडून अयोग्य वर्तन घडते यावर त्याचा विश्वास असतो. समाज कार्यकर्ता हा व्यक्तीसह त्याच्या वातावरणाचा, कौटुंबिक परिस्थितीचा आणि अन्य सामाजिक घटकांचा विचार करतो. त्यामुळे कार्यकर्त्याचा
एकंदरीत वातावरणावर व व्यक्तीवर एक प्रभाव निर्माण झालेला असतो. या प्रभावाच्या माध्यमाने व्यक्ती सहाय्य कार्यकर्ता व्यक्तीच्या वातावरणात आणि समस्याग्रस्त व्यक्तीमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणतो. या बदलांचा उपयोग तो व्यक्तीच्या सामाजिक समायोजनासाठी, कल्याणासाठी करतो. व्यक्ती सहाय्य कार्यकर्ता अशिलाशी स्नेहपूर्ण व जवळीकतेचे व्यावसायिक संबंध निर्माण करतो. त्याच्या भावना समजून घेतो, जाणून घेतो. अशिलाच्या इच्छा, आकांक्षा, मतं, दृष्टिकोन, विचार, समस्येकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, अशिलाची अपेक्षा, धारणा इत्यादी बाबी समजवून घेतो. यामुळे सामाजिक कार्यकर्त्याच्या अशिलाची आंतरक्रिया घडून येतात. या आंतरक्रियांमधून त्यांच्यात सहसंबंध विकसित होत जातात. या सहसंबंधाचा वापर अशिलाच्या समस्येची पूर्तता करण्यासाठी, त्याचे सक्षमीकरण करण्यासाठी केले जाते. व्यक्ती सहाय्य कार्यात व्यक्ती सहाय्य कार्यकर्ता विविध प्रकारच्या तंत्रांचा आणि साधनांचा कौशल्याने उपयोग करतो. अशिलाला पाठिंबा देणे, अशिलाच्या बदलासाठी ज्ञान देणे, माहिती देणे, अशिलाला श्रेय देणे, अशिलाला प्रेरणा देणे इत्यादी या अचूक तंत्रांमुळे अशिलामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. व्यक्ती सहाय्य कार्यकर्त्याच्या विविध तंत्रांमुळे अशिलाची समस्या सुटण्यास सहकार्य लाभत असते. मुलाखतीसारख्या तंत्रामुळे अशिलाच्या भावना, मते, विचार इत्यादीची माहिती कार्यकर्त्याला होते. कार्यकर्त्याच्या निरीक्षण तंत्रामुळे अशिलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव माहिती सांगताना, भावना व्यक्त करताना चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले बदलणारे भाव कार्यकर्त्याला खूप काही सांगतात. कार्यकर्त्याच्या ऐकून घेण्याच्या तंत्रामुळे अशिल आपल्या भावना कार्यकर्त्याजवळ मोकळ्या मनाने व्यक्त करतो. कार्यकर्त्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अशिलाचा विश्वास वाढतो आणि आपले म्हणणे कोणीतरी ऐकून घेतो ही गोष्ट त्याला सन्मानाची भावना देऊन जाते. मित्रांनो, हा व्यावसायिक समाज कार्यकर्ता किंवा व्यक्ती सहयोग कार्यकर्ता या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. इन इंडिया अँड अदर कंट्रीज ऑफ द वर्ल्ड, अ मास्टर इन सोशल वर्क डिग्री इज रिक्वायर्ड फॉर प्रोफेशनल लेव्हल वर्कर. भारतात किंवा फक्त भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये व्यक्तीला मदत करण्याच्या या प्रक्रियेत व्यावसायिक प्रशिक्षित म्हणजे ज्या व्यक्तीने मास्टर ऑफ सोशल वर्क समाजकार्यातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे आणि कौशल्य संपादित केलेले आहे, ज्ञानार्जन केलेलं आहे, अशा व्यक्तीची निवड ही केली जाते आणि त्याच्या आधारे व्यक्तीला मदत करण्याची प्रक्रिया, व्यक्तीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची प्रक्रिया ही पार पाडली जाते. यावरून आपणास लक्षात येईल की व्यक्ती सहयोग कार्य प्रक्रियेत व्यक्ती सहाय्य कार्यकर्त्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याची भूमिका अत्यंतिक महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपण या तासाला किंवा या व्हिडिओमध्ये व्यक्ती सहयोग कार्य प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या 5 घटकांचा अभ्यास केलेला आहे. ते 5 घटक मी पुन्हा एक वेळा आपणासमोर अधोरेखित करतो. हे 5 घटकातील पहिला घटक आहे पर्सन म्हणजे व्यक्ती, दुसरा घटक आहे प्रॉब्लेम म्हणजे समस्या, तिसरा घटक प्लेस म्हणजे जागा किंवा ठिकाण किंवा कल्याणकारी सेवा पुरवणाऱ्या संस्था, चौथा घटक आहे प्रोसेस ज्याला आपण प्रोसिजर किंवा प्रक्रिया या नावाने संबोधतो आणि 5वा घटक आहे प्रोफेशनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे व्यावसायिक प्रतिनिधी ज्याला आपण समाजकार्याच्या भाषेमध्ये व्यावसायिक समाज कार्यकर्ता आणि व्यक्ती सहयोग कार्याच्या भाषेत व्यक्ती सहयोग कार्यकर्ता या नावाने संबोधतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी जे रेफरन्सेस वापरलेले आहेत ते आपणासमोर या ठिकाणी स्लाईडवर दिसत आहे.
या रेफरन्सेसचा वापर करून, या संदर्भांचा उपयोग करून मी हा सदरचा व्हिडिओ आपणासाठी तयार केलेला आहे. मला खात्री आहे की व्यक्ती सहाय्य कार्य प्रक्रियेतील घटक आपल्या लक्षात आलेले असतील. जर आपणास या संदर्भात कोणतीही शंका असेल किंवा अडचण असेल तर आपण माझ्या नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवर किंवा ईमेलवर मला संपर्क साधू शकतात आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतात. धन्यवाद.